29-29 ला असतील का? मुळात भाजपाची रणनीती आहे तो प्रादेशिक पक्ष वेगळा मुद्दा आहे, संपवायचे. आपण त्याच्यावर वेगळी चर्चा करूया. सुषमाताईंकडे मला जायचंय. ताई, तुम्ही मुंबईमध्ये ठाकरे ब्रँड म्हणून निश्चितपणे झुंज दिली, त्याच्याबद्दल कुठलंही दुमत नाही. पण जर ठाकरे ब्रँड म्हणत असाल तर तो ब्रँड बाळासाहेब ठाकरेंचा ब्रँड या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात होता. तो संभाजीनगरवरती होता, तो कोल्हापूरमध्ये होता, उत्तर महाराष्ट्रात होता, सगळीकडे होता. पण काल हा ठाकरे ब्रँड केवळ मुंबईमध्येच झुंजताना दिसला. या परिस्थितीत प्रश्न निर्माण होतो, महाराष्ट्रात जो ठाकरे ब्रँड होता त्याच्या अस्तित्वाचा हा प्रश्न नाही का? कारण आता कुठलीही सत्ता तुमच्या हाती राहिलेली नाहीये. पहिल्यांदा मला बडे मुद्दे बघताना असं वाटलं की म्हणजे असं पहिल्यांदा बडे मुद्द्याचे एवढे सगळे एपिसोड आपण एकत्रित केले, तुम्ही अँकर म्हणून, आम्ही वक्ते म्हणून. पहिल्यांदा असं वाटलं की बडे मुद्द्याच्या ओपनिंगला जे काही प्रश्न आपण मांडले ते प्रश्न संपादकांनी तयार करण्यापेक्षा संघाच्या शाखेमध्ये 20-25 वर्ष राहिलेल्या माणसाने तयार केलेले आहेत का, हे पहिल्यांदा नमूद केलं पाहिजे. ठीक आहे, आता दुसऱ्या आता 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 अहो विलास भैया, आपण सगळे एकमेकांना चांगले ओळखून आहोत आणि चांगले मित्र, चांगले सहकारी आहोत. आता जरा दुसऱ्या मुद्द्याकडे येऊया. मुळात जेव्हा निवडणुका उद्या काउंटिंग आहे म्हटलं आणि आदल्या दिवशी सगळ्या चॅनलवर काही एक्झिट पोल दाखवले जात होते आणि त्या एक्झिट पोल मध्ये काय पद्धतीने सो कॉल्ड स्ट्रॅटेजी करणारे, सो कॉल्ड काय सर्वे बिर्वे करणारे, हे सगळे जे शेंड्यावर शहाणे होणारे लोक होते, हे सगळे शेंड्यावर शहाणे होणारे लोक कसा क्लीन स्वीप मिळणार आहे हे सांगत होते की क्लीन स्वीप मिळणार आहे. तो क्लीन स्वीप बघा, ऐका ना ताई, तो मुद्दा मी आपल्या मुद्द्याकडे येते. हा, माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या, कारण त्याच्यावर वेगळी चर्चा करू आपण. 120 दाखवत होते, 118 मिळाले, मागे पुढे होत असता तुम्हालाही माहिती आहे. तुम्ही अनेक वर्ष राजकारणात आहेत, आघाडीवर असणं आणि रिझल्ट असणं ह्याच्यात फरक आहे ना ताई? अहो ऐका ना साहेब, हा 120 ते कम्प्लिटली भाजपला दाखवत होते. 120 फक्त भाजपला दाखवत होते. त्याला कल म्हणतात ताई, रिझल्ट नाही. जेव्हा संध्याकाळी अरे नाही, ते एक्झिट पोल वगैरे ज्या पद्धतीने नाटक केलं जात होतं, सगळे भाजप धार्जिने सगळे संघाच्या शाखेत बसणारे एकत्रित बसून सर्वे तयार करायचा आणि लोकांच्या माथी मारायचं, हे जे नाटक चाललं होतं ते बस झालं. आता सुद्धा आजच्या चर्चेच्या निमित्ताने किंवा वेगवेगळ्या चॅनलवरच्या चर्चेच्या निमित्ताने जे एक नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न केला जातोय की पवार संपलेत का, ठाकरे संपलेत का, आणि हे नरेटिव्ह सेट करणं जी काही खेळी आहे ती समजत नाही. असं समजत असाल तर फारच दुधखुळेपणा होईल. आता जरा मुद्द्याकडे येऊ. या मुंबईमध्ये भाजपा सत्तेत बसणार असं सांगणारे सगळे सोकॉल तिस्मार खान हे सगळे सपशेल तोंडावर आपटलेले आहेत. ज्या शिंदेच्या सोबत आमचे गेलेले 55 ते 56 नगरसेवक शिंदेचे नगरसेवक आहेत असे आपटून सांगत होते, त्या सगळ्यांच्या लक्षात आलं की शिंदेकडे जेवढे आकडे होते ते आकडे डायरेक्ट 56 वरून ते 28-29 वर आले. ठाकरेंनी नवी माणसं उभी केली ज्यांना कुठलंही बॅकग्राऊंड नाही आणि नवी माणसं उभी करून ती 65 निवडून आणली. जे देवेंद्र फडणवीस स्वतःला सोकॉल्ड चाणक्य समजतात, ज्यांचं असं म्हणणं होतं की आम्हाला 25 महापालिका मिळणार आहेत, त्यांना फक्त 9 महापालिकांवर स्वतःची सत्ता स्थापन करता येते. इतर ठिकाणी त्यांना सगळ्यांच्या कुबड्या घ्याव्या लागतायत. अजून जरा पुढे जाऊन सांगावं लागेल की भाजपाच्या सोबत भाजपा एकटी लढली का? सकाळी कुणीतरी एक भाजपची बाई चित्रविचित्र आवाजात किंचाळत म्हणत होती, अकेला देवेंद्र क्या करेगा. तो देवेंद्र बिलकुल अकेला नाही था. देवेंद्र के साथ इलेक्शन कमिशन था. देवेंद्र यांच्या सोबत ईडी होती, सीबीआय होतं, पोलीस होता, पैसा होता, चिक्कार यंत्रणा होत्या. पाहिजे त्या पद्धतीने, कारण जर भाजपचा एवढा करिश्मा असता ना तर भाजपला 20-20 हजार एका मताला खर्चावे लागले नसते. भाजपचा जर एवढा करिश्मा असता तर भाजपला उमेदवार 5-5 कोटीला विकत घ्यावे लागले नसते. भाजपचा जर एवढा करिश्मा असता ना साहेब, तर ज्या भाजपने अत्यंत कपट कारस्थान करून आमच्याकडून आमचं निवडणूक चिन्ह घेतलं आणि ते निवडणूक चिन्ह ज्या जनमानसात रुजलेलं नवीन मशाल चिन्हावर, नवीन मशाल चिन्ह ठाकरेंनी घेतलं आणि नवीन मशाल चिन्ह घेऊन आम्ही लढलो. थोडस तुम्हाला न आवडणारं विचारतो, काय आहे माहितीये का, आम्हाला कधी तुमच्यासाठी वाईट व्हावं लागतं, सत्ताधाऱ्यांसाठी वाईट व्हावं लागतं. प्रश्न आहे
तुम्हाला परभणीमध्ये जाण्यापासून, तुम्हाला संभाजीनगरमध्ये जो भगवा 3-3 दशकं जिथं फडकत होता तिथं जाण्यापासून, उत्तर महाराष्ट्रात जाण्यापासून किंवा कुठेही जाण्यापासून आणि तिथं जाऊन पूर्ण ताकदीनं प्रयत्न करण्यापासून, किमान जाऊन भाषण करण्यापासून कुठल्या ईडीनं रोखलं होतं का हो? वा, चांगला प्रश्न आहे. देऊ उत्तर आता येतं. द्या. आमच्या प्रचाराची स्ट्रॅटेजी काय असावी आणि आम्ही कुठं जाऊन सभा कराव्या हे ठरवणारे बाकीचे कोण टिकोजीराव? मग लोकांनी कशाच्या बेसवर तुम्हाला मत द्यायची सांगा ताई? अहो ऐका हो साहेब, हा. मला सांगा, जे देवेंद्र फडणवीस अगदी म्हणजे ऊर फुटेस्तोर श्वास तुटेस्तोर महाराष्ट्रभर पळाले, नुसते एकटे देवेंद्र नाही तर त्यांच्यासोबत चंद्रशेखर बावनकुळे, काय तो आशिष कुरेशी, तो दरेकर, तो काय गिरीश महाजन, ही सगळे लोक अगदी त्राहिमाम त्राहिमाम करत पळाली. किती फरक पडला हो त्यांना? जे अक्षरशः म्हणजे एक्झिट पोलच्या दिवशी मी ऐकत होते की देवेंद्र फडणवीसांनी कसं अख्खं मुंबई पिंजून काढलं. एवढं मुंबई पिंजून काढून कितीचा फरक पडला? तर 4 जागांचा. अहो, जिथं ठाकरेंनी एक सभा घेतली आणि अख्खं वारं फिरवलं, ठाकरे जर संपले असते ना तर ठाकरेंच्या एका सभेत वारं फिरलं नसतं साहेब. आता अजून जरा की आम्ही अहो कुठे ताई, जाऊ आणि कुठे नाही हे जाऊ. तुमचं जे ऐका, वार आहे अजून ना, ऐका. थोडं परभणीकडे गेलं असतं, थोडे कोल्हापूरकडे अहो गेलं साहेब, असतं, अहो थोडं ऐका. संभाजीनगरकडे अहो गेलं ऐका, असतं. अहो ऐका, हा अहो ऐका साहेब, हा. परभणीत आम्ही आमचा महापौर मिळवला. परभणीमध्ये आमचे बंडू बॉस आणि राहुल पाटील पुरून उरले सगळ्यांना. दुसरी गोष्ट अशी की संभाजीनगरमध्ये मला सांगा, तुम्ही आमच्याबद्दल जेव्हा चर्चा करताय तेव्हा संभाजीनगरमध्ये 6 आमदार शिंदेचे, 1 खासदार, 1 पालकमंत्री, एवढं सगळं असताना शिंदेना काहीच करता आलं नाही. शिंदे संपले, यावर चर्चा तुम्ही का करत नाही? काल केली ताई, दाखवतो तुम्हाला, व्हिडिओ काढून पाठवतो. शिंदेना ताई, पुण्यामध्ये एक भोपळा. मी त्यांना ऐका प्रश्न ना. विचारला, ऐका. तुम्ही जर खरी शिवसेना आहात ना ऐका. तर ठाकरेंच्या विरोधात तुम्ही जेवढ्या जागा लढलात त्याचा स्ट्राईक रेट सांगा, कोण जिंकलं ते सांगा, मराठी बेल्ट मध्ये कोण आहे ते सांगा. हा, तुम्ही सगळे आता- प्रश्न विचारतो आम्ही, त्याच्याबद्दल वाद नाही. तुम्ही आता स्ट्राईक रेटवर आलात, तुम्हाला स्ट्राईक रेट सांगितला पाहिजे. अहो ताई, 2017 मी विचारलं म्हणतोय, प्लीज 2000 चर्चेला हे नका. मी ऐका ना. विचारलं त्यांना, सगळं म्हणतोय, महाराष्ट्रानं नाही, तरी पण बघितलं ते. सांगते. अरे तरी पण सांगते मी, 2017ला 227 जागा लढून 83 जागा मिळवणारे आम्ही आता 2026ला 134 जागा लढवून जर आम्ही 65 मिळवतोय तर याचा अर्थ मागच्या वेळेच्या तुलनेत जो मागच्या वेळेचा आमचा स्ट्राईक रेट 38% आहे, तो स्ट्राईक रेट आता 39% जास्त होतो. म्हणजे ठीक आहे, मी विचारतो. पाठक सर आहेत आता इथं. पाठक सर, तुम्हाला यश मिळालं, तुम्ही 25 वर्षाची त्यांची सत्ता, 24 वर्षाचा त्यांचा महापौर खाली आणला समजा, पण हे सगळं करत असताना तुम्हाला धापा